नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल महाराष्ट्रीयन नैवेद्य थाळी बनवून दाखवणार आहे। सध्या आंब्यांचा सीझन असल्यामुळे मी आंबरस पुरीची थाळी बनवून दाखवणार आहे। यात संपूर्ण थाळीमध्ये मक्याच्या दाण्याची कोशिंबीर, मटकीची उसळ, त्यासोबत आंबरस, उन्हाळा असल्यामुळे पुदिन्याची सोलकढी, मक्याच्या दाण्यांची भजी, कच्च्या कैरीची चटणी। ही चटणी चवीला खूप छान लागते, नक्की बनवून पहा। त्यासोबत अगदी टम्म फुगलेली पुरी बनवणार आहोत। संपूर्ण थाळी बनवण्याकरता फक्त 1 ते 1.5 तास लागतो, नक्की बनवून पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला कैरीची चटणी बनवायची, त्याकरता 1 कैरीची साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। यानंतर ओलं खोबऱ्याचा 1 छोटासा तुकडा कट करून घेतलाय। सैंधव मीठ घेतलंय चवीनुसार, आवडीप्रमाणे साखर घ्यायची। तिखटासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 लसणाची पाकळी आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता हे असं जाडसर वाटून घेतलंय। या चटणीवरती आता फोडणी घालायची, त्याकरता गॅसवरती कटल्यामध्ये 2-3 चमचे तेल, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा जिरे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आणि ही फोडणी आता गरमागरम या चटणीवरती घालून घ्यायची। ही चटणी आंबट गोड चवीची लागते, खूप छान लागते। यानंतर आता सध्या उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पुदिन्याची सोलकढी बनवायची आहे। त्याकरता मूठभर पुदिना स्वच्छ निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं कट करून घेतलंय। 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, तिखटानुसार 1 हिरवी मिरची घेतली आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा, अर्धा चमचा जिरे, अर्धे लिंबू घेतले, याचा आपल्याला रस लागणार आहे। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता एकदा वाटून घेतलं। त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घातलं आणि छान असं वाटून घेतलं। आता हे पुरणाच्या चाळणीवरती घालून छान असं गाळून घ्यायचं। आपल्याला यामधील रस काढून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती उरलेला हा जो चोथा आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालायचा। यामध्ये आता पुन्हा एकदा आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। सोलकढी ही थोडीशी पातळ असते, त्यामुळे वाटताना जास्त पाणी झालं तरी काही हरकत नाही। पुन्हा एकदा ही चाळणीवरती घालायचं आणि छान असं गाळून घ्यायचं। असं 2 ते 3 वेळा करायचं। आता हा जो वरती चोथा आहे हा आपण 2-3 वेळा गाळून घेतल्यामुळे याला काही कुठलीही चव नसते, तो फेकून द्यायचा। ही जी सोलकढी आहे ती एकदा हलवून पाहायची। जर ही जास्त दाटसर असेल तर यामध्ये पाणी ॲड करायचं। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा ही सोलकढी हलवून पाहूयात, एकदम बरोबर आहे। यानंतर यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, यामुळे सोलकढीला खूप छान अशी चव येते। मस्त अशी सोलकढी तयार आहे। वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। तर ही सोलकढी सर्व करण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। थंडगार सोलकढी सर्व करायची। ही सोलकढी बनवायला खूप सोपी आहे, परंतु खूप छान लागते, एकदम थंडगार, नक्की बनवून पहा। यानंतर आता डाळ भात बनवण्याकरता कुकरच्या एका डब्यामध्ये भाताचं तांदूळ, दुसऱ्या डब्यामध्ये मूग डाळ घेतली आहे। दोन्ही साहित्य स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय। भातामध्ये चवीनुसार मीठ घातलंय। दोन्ही डब्यांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरमध्ये एकावर एक ठेवून घेतले। त्यावरती 1 झाकणी ठेवली आणि 1 कच्चं कणीस यावरती ठेवून घेतलंय। हे कणीस आपल्याला उकडून घ्यायचे। त्यासोबत 1 बटाटा देखील ठेवलाय, तो आपल्याला मटकीच्या भाजीसाठी लागणार आहे। कुकरमध्ये डाळ भात होतोय तोपर्यंत आंबरस बनवून घेऊयात। त्याकरता एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलंय। स्वच्छ आंबे धुवून घ्यायचे। आंब्याच्या देठाकडील थोडासा काळसर भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आंबा अशा पद्धतीने पिळून घ्यायचा। थोडाफार या आंब्याच्या देठाकडे चीक असतो, तो आपल्याला अशा पद्धतीने पिळून काढून टाकायचा आहे। मिक्सरचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने हा आंबरस बनवणार आहे। तर अशाच पद्धतीने उरलेले आंबे स्वच्छ धुवून त्यामधील असा चीक काढून घेऊयात। या आंबरसाला गाठी आंबरस म्हणतात। तर हाताने पिळून केलेला असा हा आंबरस चवीला खूप मस्त लागतो, नक्की तुम्ही बनवून पहा। जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन आंबरस तयार होतो। आता सर्व आंबे मी स्वच्छ धुवून घेतलंय, हे पाणी काढून टाकलंय। त्यानंतर आता 1-1 आंबा घेऊन अशा पद्धतीने पिळून घ्यायचा। यामधील आपल्याला आता रस काढून घ्यायचा आहे। तर इथे दाखवल्याप्रमाणे आंबा असा पाटून प्रेस करून घ्यायचा, म्हणजे यातील कोय बाहेर येते। आंब्याचं जे साल आहे ते व्यवस्थित असं पिळून घ्यायचं। यानंतर आता या रसामध्ये आंब्याची जी कोय आहे ती व्यवस्थित अशी
हाताने चोळून चोळून यामधील आंब्याचा गर बाजूला करायचा। या आंबरसामध्ये आंब्याच्या गराचे जे चंक्स राहतात ते चवीला खूप छान लागतात। सर्व आंब्याच्या कोळी अशा पद्धतीने चोळून चोळून याचा रस काढून घेतलाय। त्यानंतर हे सालीमध्येच कोळे ठेवून द्यायचे। या आंब्याच्या सालीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे। त्यानंतर या साली अशा पद्धतीने उलट्या करायच्या। याला बराच असा आंब्याचा रस असतो, त्यामुळे हे आपल्याला स्वच्छ धुवून यातील आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे। किंवा मग अशा पद्धतीने बघा या साली अशा तोडून घेऊ शकता। आता व्यवस्थित अशा साली चोळून घ्यायच्या। यामध्ये ज्या आंब्याच्या कोया आहेत त्या देखील व्यवस्थित चोळून चोळून याचा रस काढून घ्यायचा आहे। आता सेम पद्धतीने या कोळींचा रस काढून घेऊया आणि सालींचा देखील रस व्यवस्थित काढून घेऊया। तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे सालसुद्धा व्यवस्थित अशी चोळून याचा रस एकदम असा पिळून घ्यायचा। याच पद्धतीने सर्व गर आपण काढून घेऊया। बघा या सालीला अजिबातही कुठेही आंब्याचा गर राहिलेला नाही। आता हा आंबरस आपल्याला पहिला होता आंबरस यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार यामध्ये साखर घालायची। मी साधारण 3 चमचे एवढी साखर घेतली। एकदम थोडंसं असं मीठ घालायचं आणि 1 छोटा चमचा एवढं आपल्याला विलायची पावडर घालायची आहे। यानंतर आता अशा पद्धतीची रवी सगळ्यांच्याच घरात असते। या रवीने छान असा आंबरस घोटून घ्यायचा। यामुळे यातील साखरही विरघळते आणि आंबरस एकदम असा मिळून येतो। आता हा आंबरस तुम्हाला मी पळीच्या मदतीने हलवून दाखवते। तर बघा एकदम दाटसर असा आंबरस तयार झाला आहे। छोटे छोटे असे आंब्यांचे गर यामध्ये आहे, ते चवीला खूप छान लागतात। आंबरस बनवून झाल्यानंतर आता हा आंबरस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे, म्हणजे तो काळाही पडत नाही। यानंतर आता आपल्याला मक्याच्या कणसाची कोशिंबीर बनवायची आहे। आपण डाळ भातासोबत 1 मक्याचं कणीस उकडून घेतलेलं आहे। ते थंड झाल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने दाणे काढून घ्यायचे। त्यासोबत तिखटानुसार हिरवी मिरची कट करून घ्यायची। मी साधारण 2 हिरव्या मिरच्या एवढ्या कट करून घेते। आता 1/2 किलो घरगुती ताजं फ्रेश दही घेतलंय, ते अशा पद्धतीने फेटून घ्यायचं। कोशिंबिरीसाठी ताजंच दही घ्यायचं, एकदम आंबट दही वापरायचं नाही। यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढी साखर घालायची, 1 छोटा चमचा काळे तीळ घालायचे, 1 छोटा चमचा चाट मसाला घालायचा आणि चवीनुसार सैंधव मीठ घालायचं। आवडीप्रमाणे बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। आता हे सर्व साहित्य दह्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता। यानंतर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेल्या कणसाचे दाणे काढून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि हिरवी मिरची देखील घालून घ्यायची। आता पुन्हा एकदा ही कोशिंबीर मिक्स करून घ्यायची। मस्त अशी मक्याच्या दाण्यांची कोशिंबीर तयार झाली। आता ही खाण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। यानंतर आता मटकीची भाजी बनवण्याकरता गॅसवरती 1 छोट्या आकाराचा कुकर ठेवला आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, 8 ते 9 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर घालायची। हे सर्व साहित्य आता छान असं 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं। यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची। तर साधारण 3 मध्यम आकाराची एकदम लालसर अशी टोमॅटो कट करून मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशी बारीक वाटून घेतल्यात। टोमॅटोची प्युरीतील कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचाभर बेसन पीठ यामध्ये घालायचं। भाजी छान मिळून येण्याकरता बेसन पीठ यामध्ये घालायचं आणि छान असं या सर्व साहित्यांसोबत बेसन पीठ भाजून घ्यायचं। यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घालायची। सर्व साहित्य छान असं तेल बाजूला सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तो देखील यामध्ये घालू शकता। आता मोड आलेली मटकी यामध्ये घालायची। या मटकीला एकदम मस्त आणि लांबसर असे मोड कसे आणायचे हा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे। यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। तर पुरीसोबत आपण ही भाजी बनवतोय त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही, एकदम थोडंसं पाणी घालायचं। त्यानंतर चवीनुसार भाजीमध्ये मीठ घालायचं। भाजी एकदा हलवून पाहिजे। आपल्याला जर पाणी अजून ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर आता कुकरचं झाकण लावायचं आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या। फक्त 5 मिनिटात ही भाजी तयार होते। यानंतर आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर शिट्टीमधील वाफ काढून घेतली आणि कुकर खोलून पाहिलाय तर लगेचच यामध्ये आपल्याला उकडलेला जो बटाटा होता त्याची साल काढून बटाटा कट करून यामध्ये घालायचा आहे आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर घालायची। पळीच्या मदतीने भाजी अशी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे हिला दाटसरपणा येतो।
मस्त अशी आपली पुरीसोबत भाजी खाण्याकरता तयार आहे. फक्त 5 मिनिट लागतात ही भाजी तयार करण्याकरता. नक्की बनवून पहा, खूप सोपी आहे, चवीला मस्त लागते. यानंतर आता मक्याची कुरकुरीत भजी बनवण्याकरता एक मक्याच्या कणसाचे दाणं काढून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते असं जाडसर वाटून घेतलं. तर आता वाटलेलं हे मक्याच्या दाण्याचं पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तर तुम्हाला इथे मी दाखवते. अशा पद्धतीने थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं. यानंतर यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालायची, 1 छोटा चमचा लाल तिखट, मुठभर बारीक कापलेली कोथिंबीर घ्यायची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून, 2-3 लसूण पाकळ्या बारीक कापून घ्यायच्या आणि थोडासा काळे तीळ आणि ओवा घालायचा. त्यामध्ये आता 2 चमचे एवढं कॉर्नफ्लोअर घालायचं, 2 चमचे एवढं बेसन पीठ घालायचं. लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता हे पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. मक्याच्या दाण्यांमध्ये खूप ओलसरपणा असतो, त्यामुळे वाटताना किंवा मग हे बॅटर बनवताना यामध्ये पाणी घालायचं नाही. तर बघा आता लगेचच भजी बनवून घेऊयात. त्याकरता गॅसवरती कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आहे. भजी बनवताना जेवढं आपल्याला पीठ लागतं आहे तेवढं असं भांड्याच्या कडेला ओढून घ्यायचं आणि भजी तेलामध्ये सोडून घ्यायची. अगदी पटापट भजी बनवता येतात. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट अशी भजी तयार होतात. नक्की बनवून पहा, खायला खूप छान लागतात. भजी तेलात सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी भजी उलटून घ्यायची. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. अधूनमधून भजी झाऱ्याच्या मदतीने उलटपालट करीत राहायचं, म्हणजे सर्व बाजूने ती एकसारखी तळली जातात. तर बघा भजी आपली एकदम अशी बाहेरून एकदम लालसर दिसतात. छान अशी मस्त कुरकुरीत तयार झालेत. काढून घेऊयात. या भज्यांमध्ये तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तो देखील कापून घालू शकता. एकदम पटकन अशी भजी तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात. बाहेरून तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत दिसतात. नक्कीच बनवून पहा. आता याच पद्धतीने उरलेले सर्व भजी मी बनवून घेते. तेल आपलं छान गरम आहे. यानंतर आपल्याला आता पुरी बनवायची. त्याकरता एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाट्या एवढं गव्हाचं पीठ, आपण रोज चपातीला वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असा पिठाचा गोळा मळायचा. पुरीसाठी तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे असा एकदम घट्टसर पिठाचा गोळा मळायचा. यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिट हे पीठ मी भिजवून दिलं आहे. लगेच या पिठावरती 1 चमचाभर तेल घालायचं आणि पीठ चांगलं असं मऊसूत करून घ्यायचं. आता हे कणिक पोळपोटावरती घेऊन छान असं 2 ते 3 मिनिट मळून घेऊयात. पुऱ्यांचं पीठ जास्त वेळ भिजत ठेवण्याची गरज नसते. तर मऊसूत पीठ करून घेतल्यानंतर आता यातील लिंबा एवढा गोळा घ्यायचा. हातावरती गोल गोल करून थोडासा प्रेस करून घ्यायचा. आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची. पुरी ही थोडीशी चपातीपेक्षा जाड असते, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पुरी जाड पातळ कशीही ठेवू शकता. कणिक छान असं आपण घट्टसर मळलेलं आहे, त्यामुळे बघा दुसरी पुरी बनवताना याला मी कोरडं पीठही लावलेलं नाही किंवा तेलसुद्धा लावलेलं नाही, तरी देखील मस्त अशी पुरी लाटता येते. तुम्हाला जर अशा गोलसर पुऱ्या लाटता येत नसतील तर एक मोठ्या आकाराची चपाती लाटायची आणि ग्लासाच्या मदतीने पुऱ्या कट करून घ्यायच्या, म्हणजे ते एकसारखेही येतात. पुऱ्या लाटून झाल्यानंतर अजून तेल गरमच आहे, त्यामुळे लगेचच पुऱ्या तळून घेऊयात. पुऱ्या बनवल्यानंतर त्या लगेचच तळून घ्यायच्या. जास्त वेळ त्या सुकून द्यायच्या नाही. सुकल्यानंतर पुरी ही अशी टम्म फुगत नाही. गॅसची फ्लेम मध्यम किंवा मग फुल ठेवायची. तर बघा एका बॅचला मी साधारण 3 पुऱ्या एवढ्या तेलामध्ये घातलेल्या आहे. मस्त अशा कडेपर्यंत टम्म फुललेल्या आहे. एका साईडने साधारण 1 ते 1.5 मिनिट पुरी तळून घ्यायची. त्यानंतर ती पलटून घ्यायची. दुसऱ्या साईडने देखील एकदम अशी लालसर पुरी तळून घ्यायची. आता ह्या पुऱ्या तळलेल्या काढून घेऊया. खायला पुरी गरम गरमच छान लागते, त्यामुळे जेवण्यापूर्वीच या पुऱ्या गरम गरम बनवून घ्यायच्या. आपली संपूर्ण नैवेद्याची थाळी तयार झाली. तर तुम्ही नक्की बनवून पहा. यामध्ये मी उन्हाळा स्पेशल नवीन पदार्थांचा समावेश केलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.